नमस्कार, मी साटम. आज गोड काय असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आता अक्षय मोदक बनवतोय. आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे, 7वा दिवस आहे. अनिकेतनी पहिल्या दिवशी बनवलं होतं आणि आता अनिकेत पूजा करतोय. अनिकेत हात दाखव. हा काकी बघा. हा काकीला अवॉर्ड सुद्धा मिळालाय, पुण्यश्लोक अहिल्याबाई. हो, कुठे ग्रामपंचायतीत. अक्षयने पीठ मळलंय आणि आता मी खोबरं किसतोय. मोदक खायला सोपे वाटतात पण खोबरं किसण्याचा टास्क पण खूप आहे, डिफिकल्ट. खोबरं झालं, गोड मिक्स करून सारण झालं. आता मोदक वळून पाहताय जमतायत काय, पण हे खूप जास्त डिफिकल्ट टास्क म्हणायला पाहिजे. मोदक खाताना काय वाटत नाही, दिसताना पण वाटतात किती भारी आहेत, पण बनवताना कळतंय किती भांबेरी उडते ती. अक्षय एक्सपर्ट आहे, माझी पहिलीच वेळ आहे. क्लोजअप मध्ये येतात. या पाकळ्या वळून अख्खा मोदक बनवणं खरोखर बायकांना कसब आहे. खऱ्या कलाकार तर बायका आहेत. विमेन. स्टारफिश. तो बोलतो ना एक त्या पिक्चर मध्ये, जेवण बनवणं ही सुद्धा एक कला आहे. 100 माणसांचं जेवण बनवा किंवा एका माणसाचं जेवण बनवा. मस्त, परफेक्ट. हा बघा कसा वाटतो त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आता असेच हे कच्चे मोदक देवापुढे ठेवणार आहे आणि त्यानंतर देवाचं जेवण झाल्यानंतर हे उकडणार आणि त्यानंतर आपण प्रसाद म्हणून घेणार. आता अक्षय, अनिकेत आणि मी, आम्ही तिघांनी मिळून काय काय बनवलं ना ते तुम्हाला दाखवतो. आधी तर तुम्हाला माहिती असेल, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे गणेशाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असा कच्चा नैवेद्य बनवला जातो. तो पण पुरुषांनीच बनवायचा असतो. त्यामध्ये हा लाडू आहे, मोदक, करंजा, भिरड्या, त्यानंतर ही गोड पुरी बनवली आहे. असे 5 पदार्थ बनवले आहेत गणरायाच्या नैवेद्यासाठी. आणि हे सारण तर आता हे गणरायाला दाखवणार आणि त्यांचं झाल्याच्या नंतर मग हे उकडलं जाणार आणि मग बाकीचे लोक या गोष्टीचा प्राशन करणार. बाकी हा व्हिडिओ सर्वत्र पसरवून गोडवा मात्र पसरवायला बिलकुल विसरू नका. पण जपूनच गोड खा आणि हर हर महादेव.